अरे नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आणि जय शिवराय. स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असणार. आलो आहे न्याहाळूदमध्ये, जे की माझ्या मावशींचं गाव आहे. आणि या न्याहाळूदचं एक वैशिष्ट्य आहे की इथे एक आहे ना पंचमुखी महादेव मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि मी जाणार नाही असं शक्यच नाही. मी महादेवाचा खूप मोठा भक्त आहे. तर चला आज आपण तुम्हाला मी एक्सप्लोअर करवतो महादेवाचं मंदिर. पवित्र महादेव मंदिरात. हे मंदिर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एक श्रद्धास्थान मानले जाते. येथे भगवान शिव म्हणजे महादेव यांची पूजा केली जाते. मंदिरात स्थापित असलेल्या शिवलिंग हे भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते आणि रोज अनेक भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात. ग्रामीण भागात असलेले हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना शांत आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. गावातील लोकांसाठी हे मंदिर केवळ धार्मिक स्थान नसून श्रद्धा आणि परंपरेचे केंद्र आहे. विशेष म्हणजे श्रावण महिना आणि महाशिवरात्री या काळात येथे मोठ्या प्रमाणावर पूजा, अभिषेक आणि भजन कीर्तन आयोजित केले जाते. त्या दिवशी या आसपासच्या गावांमधूनही हजारो भाविक येथे येऊन मंदिरांचे जलाभिषेक करतात. अशा सणांच्या वेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. हिंदू धर्मात भगवान शिव यांना संहार आणि पुनर्निर्मितीचे देव मानले जाते. बाबा तुमचं नाव काय बाबा? दशरथ लोटन गुरव. दशरथ लोटन गुरव. तुम्ही आटलाच आहेत प्रॉपर नाव बरोबर. ते मला थोडस मंदिर बद्दल माहिती सांगा ना, काय आहे? ही मंदिर महादेवला आता जवळजवळ म्हणजे 5 साल हो गया. हा हा हा. आहे रे बाबा, बिंदास, काही टेन्शन नाही. म्हणजे 500 हा हा 500 वर्ष गेली. बरोबर. 500 वर्ष हो गया. हा. मग त्याच्या पहिलं मूर्ती खावान गेली होती. मग तिला नवीन रिपेअर केला. बरोबर. मग ते आता त्याच्या खूप आहेत, पाणी काही चालत नाही. काहीच चालत नाही. बरोबर ओला दर्शन घ्यायचं. बरोबर. मग त्याच्या अशी मूर्ती कुठंच नाही, महाराष्ट्रामध्ये बी नाही आहे आणि हे शिवर बी नाही. बरोबर. शिवरवर पण नाही पण नाही नाही. आणि गुजरातमध्ये बी नाही. गुजरात पण एमपी गुजरात कुठेच नाही, फक्त महाराष्ट्रामध्येच आहे. बरोबर बरोबर. भारताचे एकच आपलं न्याहाळूद गावात मूर्ती आहे. मूर्ती धुळे जिल्ह्यातल्या न्याहाळूद गावात आहे. पंचमुखी महादेव. बरोबर बरोबर. मग त्याचे 2 टाईम आरती होते. 2 टाइम. सकाळी 6 वाजता, संध्याकाळी 7 वाजता. बरोबर. दिवाबत्ती हमेशा चालते, चालूच असते. बरोबर. आणि तुम्ही बोलले मगाशी की हे पांजराच्या काठासमोर आहे बरोबर मूर्ती आणि तिच्या किरण, सूर्याचे किरण आपला शंकरजी विष्णू भगवानवर डायरेक्ट येतो. पहिला किरण डायरेक्ट महादेवावर हो येतो. महादेवावर पड. बरोबर. आणि तुम्ही तर कधीपासून तुम्ही सगळी काळजी वगैरे तुम्हीच घेता, इथलं सगळ्या गोष्टी दिवाबत्ती सगळं तुम्हीच बघता? पूर्वीपासूनच आहे. तुम्हीच बघता. बरोबर. चालतं. बरोबर. छान वाटलं बाबा, तुम्ही एवढी माहिती दिली आम्हाला.